कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार हा सध्या महाराष्ट्रासह देशभरात सुरू आहे। ही लाट मे अखेरीला किंवा जूनमध्ये ओसरण्याची शक्यता आहे, पण त्याच वेळी तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजलेली आहे। काय आणि कशी असेल, केव्हा येईल ही तिसरी लाट, हे तर आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर याच महत्त्वाच्या विषयावरती तज्ञांबरोबर देखील जे ते विश्लेषण करून घेणार आहोत। महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात। त्यामुळे प्रत्येक पालकानं आपल्या पाल्यांसाठी आजची चर्चा पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे। हे आवाहन लोकशाही न्यूज चॅनल देखील आपल्याला करतंय। मात्र सुरुवातीला पाहूयात याच तिसऱ्या घंटेसंदर्भातला महत्त्वाचा रिपोर्ट। आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दिवाळीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक। सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे। दुसरी लाट पहिल्यापेक्षा किती तीव्र आणि धोकादायक आहे याचा अनुभव धडकी भरवणार आहे। त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या चर्चेनं धडकी भरवली आहे। तिसरी लाट साधारणतः दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे। ही लाट येण्याची शक्यता माझ्या मते दोन प्रकारे असेल। एक म्हणजे आत्ताची ही दुसरी लाट जी आहे ही पूर्णपणे ओसरण्याच्या आतच तिसरी लाट येऊ शकते। म्हणजे आपल्याला पहिल्या लाटेमध्ये जो अनुभव आहे की पहिली लाट ही ज्यावेळेला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये खाली खाली जात शेवटी जानेवारी अखेरीसपर्यंत 2000 ते 1800 रुग्णांपर्यंत आली होती, तशी खाली न जाता ही दुसरी लाट आत्ताची 50 ते 60 हजार रुग्ण रोजच्या रोज नव्याने दाखल होत आहेत, ते साधारणतः 30,000पर्यंत जर खाली गेले तर त्यानंतरही कदाचित दुसरी लाट तिसरी लाट येऊ शकते। पण ती पहिल्यापेक्षा जास्त गंभीर आणि दुसऱ्यापेक्षा कमी तीव्रतेची असेल असं तज्ज्ञांना वाटतंय। सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किती लोकांचं लसीकरण होतं त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता अवलंबून असेल। हर्ड इम्युनिटीसाठी 80% लोकांचं लसीकरण आवश्यक, पण नोव्हेंबरपर्यंत ते शक्य दिसत नाही। थंडीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अधिक असते। कोरोना विषाणू सतत बदलत असतो। भारतातच अनेक म्युटंट आढळून आले आहेत, त्यामुळे नवा म्युटंट किती घातक असेल हे सांगता येत नाही। तिसरी लाट जर आली तर ती त्यावेळेला कुठल्या प्रकारचा तो जीनोम आहे त्यावर ते अवलंबून राहील। कुठल्या प्रकारचा विषाणू आहे, कुठल्या प्रकारचा उत्परिवर्तन झालेलं आहे त्यावर ते लक्षात येईल। त्यामध्ये जर असं लक्षात आलं की तो आधीपेक्षाही जास्ती मारक असेल तर ही तिसरी लाट कदाचित यापेक्षा वेगवान आणि यापेक्षा जास्ती मोठी आणि जास्ती संहारक किंवा मृत्यूदर जास्ती असणारी असू शकते। पहिल्या लाटेचा धोका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक होता। दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्त तरुणांची संख्या जास्त आहे। तिसऱ्या लाटेत कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते। 18 वर्षाखालच्या मुलांसाठी अजून लस नसल्यानं त्यांना तिसऱ्या लाटेत धोका अधिक आहे। कॅनडात 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायझर बायोटेक लसीला मंजुरी मिळाली आहे। अमेरिकेतही 12 वर्षांवरच्या मुलांसाठी लसीला मान्यता मिळणार आहे। भारतात मात्र प्रौढांसाठीच लसीचा तीव्र तुटवडा आहे। त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचं मोठं आव्हान भारतापुढे आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचं जे लसीकरण चालू आहे हे सर्व लस ही 18 वर्षाच्या वरील लोकांसाठी आहे। त्याच्यामुळं आजही 18 वर्षाखालील तरुण मुलं किंवा मुली यांना लस दिली जात नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण मिळत नाही आहे। त्यांना या आजारापासून प्रतिबंध होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं या तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित 18 वर्षाखालील मुलामुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सुप्रीम कोर्टानंही तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली आहे। तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग झाला तर पालकांनी काय करावं असा प्रश्न कोर्टानं केंद्र सरकारला विचारलाय। तिसरी लाट किती मोठी असेल त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे। दुसऱ्या लाटेत गाफीलपणाची शिक्षा आपण भोगतो आहोत। ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड मिळत नसल्यानं कोरोनाचं रौद्र रूप बघायला मिळालं। तिसऱ्या लाटेत हे सगळं टाळण्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी। तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी पडू देणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलाय। पण त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी राजकारण न करता एकदिलानं काम करायला हवं, कारण शत्रू बेभरवशाचा आणि शक्तिशाली आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी सर्व सतर्क पालक आणि पाल्य जर आमचा हा कार्यक्रम या क्षणाला पाहत असतील तर निश्चितच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या चर्चासत्रातून करणार आहोत. यावेळेला आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गुजरही अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, अगदी सखोल रिपोर्ट देण्याचा प्रयत्न आपण आपल्या प्रेक्षकांना केलेला आहे, त्यामुळे नेमकी पार्श्वभूमी काय हे आपल्या सर्व प्रेक्षकांच्या ध्यानात आलेलं असेल. बरं, आधीच आपण बघतोय की जी लहान मुलांची पिढी आहे, जी येती पिढी आहे, तिचं शैक्षणिक नुकसान होताना दिसतंय. त्याचबरोबर अनेक प्रकारे नुकसान होताना दिसतंय. घराच्या बाहेर त्यांना पडता येत नाहीये. मात्र तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका याच जनरेशनला, याच लहानग्यांना बसण्याची शक्यता आहे. आत्तापासून आपण आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमकं काय करायला हवंय? इम्युनिटी बूस्ट करणं असेल, अनेक गोष्टी आपल्याला या वयात कळतात. त्या लहानग्या वयामध्ये मात्र त्यांच्यासाठी हा आजार दुर्धर ठरू नये, हीच फक्त आता आपण जे ती प्रार्थना करू शकतो. डॉक्टर अविनाश. अगदी तुम्ही खूप चांगल्या शब्दात सांगितलं की गेल्या 2 वर्षात ही जी पिढी आहे 18 वर्षाखालील शाळेतली मुलं आणि किशोरवयीन मुलं यांनी आपल्या आयुष्यातली 2 वर्ष हरवलेली आहेत. आणि आता अशी परिस्थिती आहे की कदाचित या तिसऱ्या लाटेमध्ये या लहान मुलांना किंवा 18 वर्षाखालील मुलांना बाधित होण्याची शक्यता जास्ती आहे, त्यांना संसर्ग जास्ती होऊ शकेल. आता आपल्या हातामध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता जी फायझरची लस आहे ती 16 ते 18 या वयातल्या मुलांना चालू शकते. आपल्या देशातही काही ट्रायल्स चालू आहेत की 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांसाठी देण्यासाठी, आणि जगभरात अशा प्रकारच्या ट्रायल्स आहेत. मला असं वाटतं की भारत सरकारने ह्या लहान मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जेव्हा कधी अशा लसी उपलब्ध होतील त्या आपण मागवल्या पाहिजेत. ही सर्वात प्रथम गोष्ट. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी, सर्व 18 वर्षाखालील मुलांनी आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि साधी गोष्ट आहे की कुठली प्रतिकारशक्ती, आपण मागेही बोललो होतो की कुठल्या औषधांनी किंवा इतर गोष्टींनी येत नाही. त्यासाठी आपलं आहार हा चौरस आहार पाहिजे, नियमित पाहिजे. थोडाफार व्यायाम, लॉकडाऊन असला तरी आपण घरच्या घरी जोर बैठका, सूर्यनमस्कार अशा प्रकारचे व्यायाम मुलं करू शकतात. आणि सर्वात म्हणजे विश्रांती. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्यात तर मला असं वाटतं की मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. जर या मुलांचं लसीकरण, विशेषतः लहान मुलांचं 5 वर्षाखालील मुलांचं इतर बाबतीतलं जे लसीकरण आहे, ट्रिपल पोलिओ पासून ते गोवर कांजिण्या आणि इतर रोटा व्हायरस, हे सगळं जे शेड्यूल्ड लसीकरण आहे हे त्या सर्व पालकांनी आपलं पार पाडलं पाहिजे. आणि प्रतिबंधक उपायामध्ये मला याची खात्री आहे की आपले सर्व बालगोपाल तरुण जे आहेत यांना प्रतिबंधक उपायाची चांगली जाणीव आहे. कारण या पद्धतीचं शिक्षण हे शाळांमध्ये आधीपासून दिलं होतं, परंतु आता ते अधोरेखित व्हायला पाहिजे की हे प्रतिबंधक उपाय आहेत. मास्क वापरणं, त्यानंतर हात स्वच्छ धुणं, शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ धुणं, आणि गर्दी न करणं, एकमेकांच्या गळ्यात गळा घालून न पडणं, ह्या गोष्टी मुलांना शिकवाव्या लागतील, त्यांना अंगी बाणवाव्या लागतील आणि पालकांना त्याकडे लक्ष द्यावं लागेल. या सर्व गोष्टी जर आपण हे केल्या तर कदाचित जून मध्ये जर शाळा सुरू करायचा विचार असेल तर ह्या मुलांना लसीकरण झाल्यावरच शाळेमध्ये पाठवावं, अशा प्रकारचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल. बरोबर आहे डॉक्टर. मला पुढचा आणि प्रत्येक पालकाच्या मनात असलेला प्रश्न आता विचारावा असं वाटतं. डॉक्टर अविनाश जी, आपण बघतोय की प्रत्येकाला आपल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं थोड्याफार प्रमाणात का होईना घरातून बाहेर पडावं लागतंय. हे छोटे मंडळी जे आहेत ते सध्या शाळेत जात नाहीये किंवा आपल्या सोसायटीच्या गार्डन्समध्ये खेळताना दिसत नाहीये, मैदानावरती जात नाहीये. मात्र अशा परिस्थितीतही बाहेरून जर आई वडील कामाच्या निमित्तानं बाहेर जाऊन जर घरामध्ये येत असतील तर आपल्या मुलांपर्यंत कोरोनाचा विषाणू पोहोचू नये यासाठी आता त्यांनी कुठल्या प्रकारच्या ज्या आहे गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर, अगदी सुरुवातीला, पहिल्या लाटेच्या सुरुवातीला आपण हे वारंवार सांगत होतो, परंतु लोकांमध्ये ह्या गोष्टी विसरल्या गेल्या की जे कामानिमित्त, इसेन्शियल सर्व्हिसेस असतील किंवा तुमच्या व्यवसाय धंद्यानिमित्त किंवा बाजारहाटासाठी तुम्ही ज्यावेळेला बाहेर जाता त्यावेळेला घरी आल्यानंतर तुम्ही पादत्राणं बाहेर काढून ठेवली पाहिजेत. त्यानंतर तुम्ही लगेच तडक बाथरूम गाठा आणि तुमचे कपडे धुवायला टाका आणि स्वच्छ आंघोळ करा आणि त्यानंतरच दुसरे कपडे घालून तुम्ही कुटुंबामध्ये मिसळा. हे खूप महत्वाचं आहे, कारण ह्या गोष्टी पाळल्या गेल्या नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रामधले 55,000 10 वर्षाखालील मुलं बाधित होती. हे सगळं आहे हे मुलांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळतं. त्याच्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना बाहेर न पाठवणं, इतर शिकवणं तर आहेच, परंतु आपल्यापासून
संसर्ग त्यांना होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. कारण आजही अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्यांना संसर्ग आहेत, बाधित आहेत, परंतु एसिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यांचं निदान झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण बाधित आहोत असंच गृहीत धरून आपल्यापासून होणारा जो जंतू संसर्ग मुलांना होऊ नये किंवा विषाणू संसर्ग मुलांना होऊ नये त्याच्यामुळे पादत्राणं बाहेर काढा, आपल्या इतर स्वच्छतेची काळजी घ्या आणि घरामध्येही पूर्ण स्वच्छता हे करा. घराच्या दारं खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये हवाही खेळती राहिली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपल्याला संसर्गाचा जो दर आहे किंवा वेग आहे हा कमी ठेवता येईल आणि आपल्या लहानग्यांना आपल्याला निश्चितच थोडंसं सुरक्षित ठेवता येईल. बरं डॉक्टर, तुम्ही एक महत्त्वाची सूचना जी मगाशी केलेली होती की आपल्याला सुसज्ज राहावं लागणार आहे लसीकरणाच्या बाबतीमध्ये. मात्र आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की डॉक्टर, ज्यावेळेला आपल्या वयामध्ये किंवा इतर वयाचे जे पण रुग्ण होते कोरोना संदर्भातले ते कोविड सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी विलगीकरण कक्षामध्ये राहून स्वतःवरती उपचार करून घेत होते. लहान मुलांमध्ये जर आता या संसर्गाची लागण झाली तर त्यांच्यासाठी स्पेशल कोविड सेंटर उभारणं याला प्राधान्य देण्याची गरज आहे का? त्यांच्यावरती जर उपचार केले जाणार असतील तर ते घरी करता येणं शक्य असणार आहे की तशा प्रकारचे कोविड सेंटर असायला हवे? कारण जर लहानगे डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नसतील तर त्यावेळेला त्यांचे पालक असतील किंवा घरात त्यांची काळजी घेणारे जे व्यक्ती असतील त्यांना त्यांच्यासोबत जावं लागणार आहे. त्यामुळे तशा प्रकारचे सुसज्ज असे कोविड सेंटर्स उभारायला आत्ताच प्राधान्य द्यायला हवंय का डॉक्टर? अतिशय योग्य सूचना आहे. आपण हे पाहतो की आता किंवा कोरोनाचा जो संसर्ग होतो त्याच्यामध्ये लक्षणं नसलेले किंवा अतिशय सौम्य लक्षणं असलेला एक वर्ग असतो. या वर्गातली ही जर मुलं असतील आणि ते जर 5 वर्षाच्या खालील असतील तर त्यांना जर स्वतःच्या घरी वेगळी खोली असली तर त्यांना घरी ठेवता येतं. परंतु 5 वर्षाच्या खालील मुलांना घरी सांभाळणं सुद्धा ही सोपी गोष्ट नाही. कारण त्यामुळं त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या बरोबर राहून इतर सर्व मास्क घालून आणि इतर घालून त्यांची काळजी घ्यावी लागते. परंतु 5 वर्षापेक्षा मोठी किंवा 10 वर्षापेक्षा जी मोठी मुलं असतील आणि ज्यांना घरी सोय नाही होम आयसोलेशन करण्याची, अशा मुलांसाठी हे कोविड वॉर्ड किंवा कोविड केअर सेंटर ज्याला म्हणतो आपण, विलगीकरण कक्ष हे वेगळे ठेवावे लागतील. कारण तिथं आपल्याला बालरोग तज्ज्ञांच्याही तिथं त्यांना उपस्थिती ठेवावी लागेल आणि निश्चितच त्यांचे काही प्रश्न किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम, त्यांची औषधं आणि त्याचे योग्य डोस हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला बालरोग तज्ज्ञांचाही मदत घ्यावी लागेल आणि हे विलगीकरण कक्ष निश्चितच वेगळे असावे लागतील. बरोबर आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे जे आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गुजरही जोडले गेलेले आहेत. लहान मुलांसाठी आपण कोरोनाच्या या संकट काळामध्ये काय काळजी घ्यायला हवी, कशा प्रकारे आपण आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवू शकतो, या संदर्भातले पालकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न मी डॉक्टर निलेश गुजर यांना देखील विचारणार आहे. एका छान मुलांना देखील तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. मात्र ही परिस्थिती आपल्या सगळ्यांवरती ओढावू नये यासाठी लोकशाही न्यूज चॅनल खास ही चर्चा आपल्यासाठी घडवत आहे. आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश गुजरही आपल्या या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर निलेश गुजर, मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. ज्यावेळेला कोरोनासारखं संकट हे संपूर्ण जगभरामध्ये पसरलेलं होतं त्यावेळेला आपल्या श्वसन मार्गावरती त्याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं आपण पाहिलं. श्वसन मार्ग अडकल्यानंतर मात्र कित्येक लोकांना या इन्फेक्शनचा कसा कसा त्रास होतोय या संदर्भामध्ये किंबहुना आता सर्वसामान्य माणसाला देखील तेवढी जाण झाली आहे. मात्र हेच लहान मुलांच्या बाबतीत होत असताना त्यांच्यामध्ये तशा प्रकारची लक्षणं तर दिसत नाही आहे. त्यांच्या श्वसन मार्गावरती कुठल्या प्रकारचा विषाणूचा हल्ला तर झालेला नाही आहे ना. या गोष्टी आणि त्याची पहिली लक्षणं नेमकी काय असू शकतात जेणेकरून पुढे जी परिस्थिती आहे ती आणखी कॉम्प्लिकेटेड होऊ नये यासाठी पालक देखील काळजी करतील आणि घरच्या घरी काही गोष्टींकडे लक्ष देखील देऊ शकतील. डॉक्टर निलेश, सध्या तरी लहान मुलांमध्ये जी लक्षणं सापडत आहेत त्याच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप हीच लक्षणं प्रमुख सापडतात. लहान मुलांमध्ये घरातले पॉझिटिव्ह आल्यानंतर टेस्ट केली जाते आणि लहान मुलं सुपर स्प्रेडर असल्याने ते अजून जास्त स्पीडनी स्प्रेड करतात. त्याच्याबरोबर जी लक्षणं सापडली त्यानुसार सर्दी, खोकला, ताप असेल तर त्यांचा ब्लड टेस्ट केला जातात आणि जर जरूरत भासली तर त्यांचं सिटी स्कॅन देखील केलं जातं. बरं डॉक्टर निलेश, हे झालं प्राथमिकरित्या. मात्र मुलांमध्ये जर अशा प्रकारचा प्रादुर्भाव आढळायला सुरुवात झाली असेल किंवा कोरोनाची लक्षणं दिसायला लागली असेल तर कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी काही गोष्टी या सविस्तर सांगितल्या. मात्र एक बालरोग तज्ज्ञ म्हणून लहान मुलांच्या बाबतीमध्ये पालकांनी घ्यावयाची काळजी असेल किंवा मुलांमध्ये जर अशा प्रकारची लक्षणं दिसून येत असतील आणि त्या लक्षणांना ते बळी पडू नये यासाठी प्रथमोपचार किंवा त्या क्षणाला पालकांनी काय करणं आवश्यक आहे डॉक्टर? प्रथम म्हणजे त्यांनी जवळपासच्या बालरोग तज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. घरच्या घरी काही छोटे उपाय करता येतील, जसं काही आपल्याला दूध हळद घेणे
त्याच्यानंतर काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स आहेत. जशी मध्ये युपी गव्हर्नमेंटनी अलाव केली होती की आयव्हरमेक्टिन म्हणून एक मेडिसिन आहे जे प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतलं जातं बऱ्यापैकी बरं. प्रमाणात, ते घेणे, ही औषधं घेऊन तसेच आजारी माणसापासून दूर राहणे. त्यानंतर जर सपोज आजारी पडलेच तर उपचार करून घेणे आणि जसं भोंडवे सरांनी सांगितलं तसं स्पेशल पिडियाट्रिक वॉर्ड गव्हर्नमेंटनी केले पाहिजे. नक्कीच स्पेशल पिडियाट्रिक जे आहे ते वॉर्ड निर्माण करणं याला आता प्राधान्य देणं हे अत्यंत आवश्यक होत चाललेलं आहे. डॉक्टर निलेश गुजर, यावेळेला आपल्याला फक्त पालकच नाही तर पाल्य देखील पाहताय. लहानगे चिमुडे जर यावेळेला टेलिव्हिजन स्क्रीन समोर बसलेले असतील तर अनेक वेळेला असं होतं की या कोरोनाच्या संकट काळामध्ये घरी असताना अनेक वेळेला पालकांकडे हट्ट केला जातो आणि ते हट्ट पुरवले देखील जातात. मग फास्ट फूड असेल किंवा विविध प्रकारच्या गोष्टी दिल्या जातात. मात्र एक हेल्दी लाईफस्टाईल लहान मुलांसाठी कशा प्रकारचं असायला हवं, कारण मैदानी खेळ बंद आहे, सोसायटींच्या गार्डनमध्ये जाणं बंद आहे, 24 तास आपण फक्त घरामध्ये कदाचित मोबाईल समोर घेऊन बसलेलो असतो किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीन समोर बसलेलो असतो. मात्र डॉक्टर अविनाश यांनी जसं सजेस्ट केलं की हेल्दी लाईफस्टाईल असणं गरजेचं आहे आणि खरोखर आहे सोनारानं कान टोचणंच महत्त्वाचं असतं. डॉक्टर निलेश, आपण या चिमुड्यांना काय सांगाल? खाण्यात कुठल्या गोष्टींचा समावेश असायला हवा? स्वतःला फिट ठेवण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? डॉक्टर, लहान मुलांनी सध्या गरम दूध हळद पिणे योग्य राहील. त्याच्यानंतर प्रोटीन असलेलं खाणं, म्हणजे नॉनव्हेज जे खातात त्यांनी डाळी, चिकन सूप, मटन सूप, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी कडधान्य, वरण भात खाणे, या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतील कारण प्रोटीन आपल्याला इम्युनिटी देतं. त्याच्यानंतर जे काही गोड पदार्थ आहे, चॉकलेट्स, कॅडबरी, याचं सेवन करू नये कारण ते केल्याने आपल्याला सर्दी खोकला होण्याचे चान्सेस वाढतात. गुलाबजाम, पेढा, बर्फी अशा पदार्थांना बळी पडू नये कारण या पदार्थांना बळी पडलं की आपल्याला सर्दी खोकला झाला की तो कोविडनी झाला की नॉन कोविडनी झाला हे कळणं अवघड. बरोबर आहे. अगदी कमी शब्द. हां, बोला डॉक्टर. त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जर काही त्यांना वाटलं सर्दी खोकला आहे तर लवकरात लवकर आई वडिलांना सांगा, आई वडिलांनी लक्ष द्यावं. ताप असेल तर पटकन त्याचे उपचार चालू करा. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर निलेश गुजरजी, धन्यवाद डॉक्टर अविनाश भोंडवेजी. आपण आमच्या प्रेक्षकांशी इतक्या दिलखुलासपणे गप्पा मारल्यात आणि त्याचबरोबर त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केलं. येत्या काळात जर अशाच प्रकारे आणखी काही गरजा भासल्या तर निश्चितच आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आम्ही तुम्हाला निश्चित जे ते आमंत्रित करूच. मात्र तुम्ही आमच्याबरोबर सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद.